नमस्कार मित्रो, काळ्या हळद फार्म लक्ष्मी फार्म वरून मी बोलतोय। मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये काळ्या हळद कशी ओळखायची, म्हणजे सुकलेली काळी हळद कशी ओळखायची याच्याबद्दल माहिती दिलेली आहे। आता रोपांची माहिती देणार आहे। हे अलग अलग हळदीचे रोप आहेत। व्हिडिओवर मी बघतोय लोकांची फसवणूक होती। कोणीही सांगतं काळ्या हळदीचं रोप ओळखण्यासाठी त्याला अशी काळी रेघ असली की ते काळ्या हळदीचं रोप आहे। मित्रो, ही चुकीची समज आहे। माझ्याकडं काळी पट्टी असलेले पानं किती रोप आहेत बघा। आता हिला काळी रेष आहे, पण ही काळी हळद नाही। हिला कोणी कस्तुरी हळद बोलतं, कोणी पांढरी हळद बोलतं, आणि तिचा सुगंध कैरीसारखा येतो म्हणून तिला आंबी हळद सुद्धा म्हणतात। 3 नावांनी ही ओळखली जाते। दुसरी ही एकदम काळी रेष असलेली, हिची काळी रेष आहे, हिची काळी रेष आहे। लोक म्हणतील ही काळी हळद आहे। काळी हळद नाही मित्र, ही पोपटी हळद आहे। हिचा कंद तोडला, पोपटाच्या पिसासारखा त्याचा कलर आहे। ही तिसरी हळद, ही कुकरी हळद आहे। ही सुद्धा काळ्या हळदीमध्येच मोडते। तिच्या पानाला काळी रेष आहे, परंतु हिचा कंद जे गाठ आहे, ही गाठ लांबुळी असते, कंद हिचा जाड असतो, एवढा फरक आहे। आणि आतला कलर ब्ल्यू हिरवट कलर असतो, म्हणजे एवढा फरक असतो याच्यामध्ये। पण कलर पानावरून जर ओळखायची ठरली तर प्रत्येक हळदीला रेषा काळी येणार। पण हळदी आहेत 4 प्रकारच्या। आता आत्तापर्यंत हे रोपं माझ्याकडे उपलब्ध आहे। हे कस्तुरी हळदीचे। दुसरे ही प्युअर काळी हळद, जिला प्युअर काळी हळद म्हणायचं। हिचा जो रायझन लावलेला आहे कंद, तर तो 500 रुपयापर्यंत एक विकलेला आहे मी। हिचा कंद 500 रुपयाचा एक आहे लावलेला, आणि हिला प्युअर काळी हळद म्हणतात। या काळ्या हळदीचे हे रोपं तयार केलेले आहेत मी। आता हे असे अंकुरित झाले, हे 8 दिवसांनी विक्रीला येणार आहेत। सध्या माझ्याकडं काळी हळद आणि ही पांढरी आंबे हळद किंवा कस्तुरी हळद या 2च रोपांची उपलब्ध आहे। तिसरी हळद, चौथी हळद आहे, ही राजमोहिनी हळद आहे। राजमोहिनी, हिचा अजून पानाचे कलर बाहेर पडलेला नाही। ती पाठीमाग आहे, ती कुकरी हळद आहे। कुकरी हळद ओळखण्याचं, तिची जी मुळे असते ती मुळे पांढऱ्या कागदावर ओढली तर लाल जरद रेषा येणार, ही तिची ओळख करण्याची परीक्षा आहे। हे काळ्या हळदीचे कंद असे अंकुरित झाले पाहिजेत लावण्यासाठी। आता फक्त काळ्या हळदीचेच कंद माझ्याकडे शिल्लक आहे, बाकीचे कंद कोणतेच नाही, फक्त रोप आहेत। आणि हे माझे रोपं तयार करण्याचे काम चालू आहे। काळ्या हळदीचे रोपं तयार करायचं काम चालू आहे, या चिखलामुळं थोडं थांबलेलं आहे। तिसरी वनस्पती आहे, याला आमरकंद म्हणतात। हे आमरकंद मी स्वतः आज सध्या चालू आहे माझ्याकडं, मी घेतोय। 1 महिना झाला, अजून 1 महिना मी घेणार आहे। याच्यापासून काय उपयोग होतोय, काय फायदा होतो, दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। व्हिडिओ बघत चला, पुढची माहिती तुम्हाला वेळेवर मिळत चालेल। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जय लक्ष्मी माता।